विधेयकावर बोलत असताना हेच सांगतोय की इकडं ते अनिल परबांनी सांगितलं की 23,000 रुपये टॅक्स भरला त्याची चौकशी, 23,000 रुपये टॅक्स भरला त्याची. आणि एकीकडं हे मोठे मोठे विषय आहे, मग त्या सरनाईकाचे असतील, भावना गवळींचे असतील, नारायणराव राणेंचे असतील, आणि अजितदादांचं महत्त्वाचं हसन मुश्रीफांचं असतील. याचं काय झालं हा प्रश्न आहे माझा. तर संजय संजय राऊत यांच्यावर मानहानीचा दावा दाखल करणार अशी माहिती आहे. ज्याला मान आहे त्याची हानी झाली असेल. संजय शिरसाटांना काय मान आहे? रोज नुसत्या आब्रूचे धिंडोडे निघतायत आणि यांना मान आहे का? कारण अशा पद्धतीनं तुम्ही बसले कसे, नोटा ठेवता कशा, ठेवायच्या तर नीट तरी ठेवायच्या ना, नीट तरी ठेवायच्या. आणि आता सांगतात कपडे होते, धड राखट नोटा दिसतात त्याच्यामध्ये सगळ्या, आणि आता म्हणतात कपडे होते तिथं. मला सांगा, स्वतःच्या घरात कुठे कपड्याची बॅग उघडे ठेवावं लागते का? काही गोष्टी करतात, त्याच्यामुळे ज्याला मान आहे त्याची हानी होईल. असे कित्येक दावे दाखल केले त्यांनी, काय फरक पडणार आहे? यांनी दाखल करावाच असं माझं तर म्हणणं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की या सगळ्याच्या आता राजकारण आता कुठल्या पातळीवर चाललं, अगदी तुम्ही बेडरूममध्ये येऊनपर्यंत व्हिडिओ घेत असाल आणि व्हिडिओ व्हायरल करत असाल, तर मग आपण कुठल्या पातळीवर जातो याचा विचार तुम्हीच केला पाहिजे. तुम्ही कुठल्या पातळीवर गेलेले आहे याचा विचार तुम्ही करण्याची गरज आहे. छोट्या छोट्या कार्यकर्त्यांना पोलीस स्टेशनमध्ये टाकणं, तडीपारी करणं, खोटे गुन्हे दाखल करणं, वेगवेगळ्या पद्धतीनं जे शिवसेना आहे बाळासाहेबांची, याच्या लोकांना त्रास देणं, हे कुठल्या राजकारणात बसतं, कुठल्या तत्वामध्ये बसतं? संजय राऊत साहेबांना किती काय, मला वाटतं 10-12 लाख रुपये भेटले म्हणून जेलमध्ये टाकणं, अनिल परबांचे 23,000चं टॅक्स म्हणून ईडीची चौकशी लावणं, आदित्य ठाकरेवर चुकीचे आरोप करणं, जे कोर्टात बिरटात कुठे सिद्ध झाले नाही, हे कोणत्या तत्वात बसतं? त्यामुळे तत्वाचं तुम्ही आम्हाला शिकवायची गरज नाही. पहिली गोष्ट, हे आम्ही थोडी काढले व्हिडिओ, आम्ही आलो तुमच्या घरामध्ये. संजय राऊत साहेब आले का? आले का? तुमच्याच लोकांनी काढले आणि तुम्हीच दिले. त्याच्यामुळं राजकारण कुठल्या स्तरावर गेलं याचा विचार तुम्हीच केला पाहिजे की तुमच्याजवळ कोणते प्रकारचे लोक आहेत. प्रकरणावर त्यांचं असं म्हणणं आहे की मी सगळं लिगल करत होतो, मात्र तुमच्यासारखे काही लोक, अतिविद्वान लोक तिथं आले आणि त्याच्यामुळं तिथे आता अनेकांचं नुकसान झालं. तिथे एक चांगला उद्योग उभा राहणार होता, अनेकांना रोजगार मिळत होते, मात्र या सगळ्यात हे सगळं घालवलं आरोप. जी कंपनी रजिस्टर नाही साधं तुम्ही महापालिकेत गेले 10,000 रुपयाचं कचरा स्वच्छ करायचं, जरी एखादं एक मुरुम ट्रक टाकायचं जरी टेंडर असलं तरी त्याला 3 वर्षाचं इन्कम टॅक्स लागतं. हे 65 कोटीचं टेंडर असताना 3 वर्षाचं ITR कोणत्याही प्रकारे दिलेलं नाही. जे दिलेलं आहे ते व्यक्तिगत दिले. जर तुम्ही कंपनीच्या नावाने टेंडर आहे तर त्या कंपनीचं असलं पाहिजे. तुम्ही सांगितलं होतं ना, खरं तर तुम्ही पत्रकारांनी विचारलं पाहिजे की 5 याच्यातले पार्टनर आहे कोण? 5 पार्टनर तुम्ही का नाव विचारत नाही? आत्ता पण का नाही विचारलं? ऑन रेकॉर्ड ते बोललेले आहेत की 5 पार्टनर आहेत, ITR भरायचं नाही, कंपनीचं रजिस्ट्रेशन नाही, तुमच्या निवडणुकीच्या शपथपत्रामध्ये नाव नाही, गाव नाही तुमच्या मुलाचं, उत्पन्न नाही तुमच्या मुलाचं. तुमच्या मुलाला जरा घेऊ द्या ना समोर कॅमेरा, त्याला जरा सांगू द्या ना तुम्ही सांगण्यापेक्षा काय काय म्हणून, असं माझं मत आहे. त्यांचं नाही 5 पार्टनर ज्यावेळेस आम्ही बीड करणार होतो त्यावेळेस ते 5 पार्टनरची नावं पुढे येणार होते, पण तुम्ही आधीच मला मागे खेचलं म्हणून मला विचारलं. अरे बीड मध्ये कसं येणार? त्या कंपनीत ते असले पाहिजे ना. त्या कंपनीत तुमचा मुलगा आणि तुमच्या सुविद्य पत्नी हे 2च जण आहे, त्यामुळे 5 पार्टनर कुठे आहे? मग तर असं तर ऋण काढून तर सण कोणाला करता येईल? मग त्याला तुम्हीच का पाहिजे? जर असं कलेक्टरने सगळ्याला दुसऱ्याला अलाव केलं, असे 25 लोक आले असते ना ते टेंडर घ्यायला. की एकदा टेंडर घेतल्यानंतर 4-5 जण 10 जण जमा करून ते घ्यायला तर आणखी 25 लोक आले असते ना. अशी सवलत मग सगळ्यांना दिली पाहिजे सरकारने, कलेक्टरने. MIDCच्या जमिनीबाबत त्याच्यावर 78 लाख रुपये पेनल्टी भरलेली आहे असं स्पष्ट ते म्हणतात. त्यात काही गैरव्यवहार नाही, नियमानं आरक्षण बदललेलं आहे आणि सगळं. अंबादास दानवे यांची पत्रकार परिषद सुरू आहे. मानहानीचा दावा दाखल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.